दोन कार एकमेकांवर आदळल्या, एकाचा चालक जखमी, दुसऱ्या गाडीत एडीएम आणि त्यांची पत्नी सुरक्षित। मध्य प्रदेशातील ग्वालेर जिल्ह्यातील डाबरा येथील समुदान गावाजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली। या घटनेत कारमधून प्रवास करणारा तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर दतिया जिल्ह्याचे एडीएम विनोद भार्गव आणि त्यांची पत्नी दुसऱ्या कारमधून प्रवास करत आहेत। मात्र या अपघातात त्यांच्या कारचेही नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार डबरा ग्वालेर महामार्गावरील समुदान गावात ही घटना घडली। येथे सोमवारी सकाळी दोन कारची समोरासमोर धडक झाली। एडीएम विनोद भार्गव आणि त्यांची पत्नी एका कारमधून प्रवास करत होते, जी डिव्हायडर ओलांडून एका गाडीला धडकली आणि झाडावर आदळली। त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी यशवंत गोयल यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले। त्यानंतर एडीएम भार्गव आणि त्यांच्या पत्नीला कारमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या कारमध्ये दतियाला पाठवण्यात आले, तर दुसऱ्या गाडीतून प्रवास करणारे 5 ते 7 जण खातू श्याम यांची भेट घेऊन घरी परतत होते। कारमधील सर्व लोक पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत। या घटनेत चालक कपिल प्रताप गंभीर जखमी झाला, ज्यांना उपचारासाठी ग्वालेरला रेफर करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल।